तर आता मला एक तुम्हाला सांगायचं साधारण जनतेला काय असतं माहिती आहे का, की तंत्र काटन जे असतं की जोपर्यंत होत नाही, म्हणजे जोपर्यंत वाईट शक्ती आहे त्याला जो कोणी गुरुजन त्याला व्यवस्थितपणे नष्ट करत नाही किंवा काय नाही, तोपर्यंत समोरचे जे साधक असतात ते नीट होत नाही. आता ह्याच्यामध्ये होतं काय, अनगिनत साधक म्हणजे जे नवीन साधक जे आहेत, जे शिकलेले जे आहेत आणि असं जीवनात पुढं जाण्याचा प्रयत्न करता येते आणि कमी वयाचे आहेत काय, तर मला हे खास कमी वयाचे जे मुलं आहेत व साधक आहेत किंवा साध्वी आहेत ह्यांना सांगायचंय. का होतं माहिती आहे का, तुम्ही काय करता, तुम्हाला शक्ती वगैरे प्राप्त आहे, सर्व गोष्टी ठीक आहेत, पण इथं चूक होते काय आणि काय नाही हे पहिलं तुम्ही जाणून घ्या सर्वांनी. तर इथं काय होतं की आपण जे नवीन असतात किंवा काय असतात ते काय करतात की अंगामध्ये ताकद आहे, मग आपण काय करतो त्या ठिकाणी त्या अंगातली शक्ती काढतो. काय करतो, असं नाही की तुम्ही कुणी काढत नाही, जे पण गुरुजनांकडे जे लोक येतात किंवा काय करतात ते सर्वजण काढत असतात. पण काय होतं हे गोष्ट नीट पहिले लक्षात ठेवा. सर्वजण काय करतात की त्या ठिकाणी ना तुम्ही येतात ते जे त्याच्यातली वाईट शक्ती ते काढून टाकतात. काढून टाकल्यानंतर तुम्ही काय करता माहिती आहे का, ठीक आहे झालं आता काढून वगैरे झालं, ठीक आहे चालं, हा हे काय तुमचं विधान वगैरे किंवा घराचं बंधन वगैरे काय ते करा, किंवा वनस्पतीने बंधन वगैरे करतात किंवा काय करतात, खिळे वगैरे नागफणी वगैरे काय अनेक त्रिशूल वगैरे फणी वगैरे बरेचसे प्रकार वापरतात बंधन करण्यासाठी. ठीक आहे, आता मला ह्याच्यात सांगायचंय, तुम्ही फक्त ह्या शरीरातलं जे आहे ते काढलं सर्वात महत्वाचं. मग आता काय होतं माहितीये, शरीरातलं हे काढलं, मग आता हे घरी गेले, मग घरी गेल्यानंतर काय होतं की ह्यांना परत तो त्रास चालू होतो. परत समजा अंगात येणं, परत असं बरेच वेळा तुमच्या संग झालंय का, तुम्ही बाहेर गेलेले आहेत व गुरुजनांकडे आले तर परत अंगात चालू झाले संचार, असं चालू झाले का कधी? ते वर्षभर तेच होतं चालू माझ्याशी. तेच चालू होतं तेच का? चालू. बघा वर्षभर तेच चालू होतं. आता मी इथं काय सांगतोय, सर्व जे पण साधक आहेत किंवा काय जे तपस्वी आहेत त्यांना पण ह्या गोष्टी कळतील. तर इथं काय होतं की आपण काय करतो की अंगातली जी शक्ती ती काढतो. असं नाही की तुम्ही काढत नाही, तुमची भक्ती कुठं व्हायला जात नाही, तुम्ही केलेले तपस्या पण कुठं व्हायला जात नाहीये, तुम्ही ते काढता. मग ते काढून हे परत जातात माघारी गेल्यानंतर घरी परत तो त्रास होण्याचं कारण काय लक्षात ठेवा, तुम्ही फक्त त्यांच्या अंगातनं शक्ती काढलेली असते. सर्वात महत्वाचं की जो तोडगा असतो करून ठेवलेला, मग कोणी कसे तोडगे केलेले असतात, कोणी मशानात गाडून दिलेलं असतं तोडगा करून, कोणी 3 वाटावरती नेऊन गाडून देतं, कोणी शिवावरती नेऊन तोडगा करून ठेवतं, कोणी जंगलात जाऊन झाडाला बांधून ठेवतं, कोणी 3 वाटातल्या रस्त्यातल्या झाडाला बांधून ठेवतं. अनेक ठिकाणी तुम्हाला ते बघायला भेटतं. कुणी देवीकडे जातात, देवीकडे गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करता माहितीये का, तिथं जाऊन सर्व गोष्टी करून घेता, तर तिथं त्यांचे तोडगे ताडगे करून ठेवलेले असतात लोकांनी.